येतोय आणि मनोज दादा यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरतोय अर्जुन शीतल स्पोर्ट्स यांच्या मार्फत निशांत अरुण चोरगे यांच्याकडून स्पॉन्सर्स केलेले हे टी शर्ट मॅन ऑफ द मॅचचे. चला चालू असलेला सामना आपण सामन्याकडे वळूयात. विघ्नेश फायटर आणि त्यांच्याच विरोधामध्ये साईराज दोन हात करेल प्रथमतः गोलंदाजीसाठी. विघ्नेश फायटर्स प्रथमतः फलंदाजी स्वीकारतोय. मुकेश मेहर आणि रामसेवक वैती रानगाव येथील रहिवासी असलेले आमचे साहेब या मंचावर येऊन मंचाची शोभा वाढवायची आहे. आपण पाहिलं तर दूर दूरवरून प्रेक्षक राजे सुद्धा या मॅचचा आनंद घेण्यासाठी येत आहेत. चालू असलेला सामना धावचीची संधी होती. काय गेलं जाते, चुकी घडली जाते. कदाचित जर नॉन स्ट्राईक एंडला यष्टीला जर चेंडू हाताळला असता तर नक्कीच गडी बाद झाला असता. आपण पाहू शकलात की चांगल्याच प्रकारचा चेंडू होता. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव मिळेल विघ्नेश फायटर्स संघाला. एक धावांनी धावफलक पुढे सरकवण्याचं काम केलं जात आहे. एक भव्य दिव्य आयोजन नियोजन आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस असेल. पुन्हा एकदा डोळ्याचा प्रयत्न, यावेळेला चुकी घडली जाते. ही चुकी कितपत महागात पडेल ही काळवेळ येणारी दर्शवेल. येतोय सुमधुर चौकार. डीजे कडे वळूयात, सुमधुर संगीत ऐकूयात, परत येऊयात मैदानाकडे. यस डीजे. थँक्यू डीजे. आजचीच आपण पाहिलं ना तर सुशांत आणि आर्चेज यांची जोडी A1 जोडी मांडली जाते विघ्नेश फायटर या संघासाठी. पुन्हा एकदा आखोटप्याचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागून एक धाव परिपूर्ण केली जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिल्या तर 9 पिन बाद 9. जमिनीची बाब पाहिली ना तर अजूनही सलामीला आलेले दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आहेत आणि चांगल्याच प्रकारची फलंदाजी देखील करत आहेत. सुशांत यांच्या बॅटमधून एक चौकार नक्कीच लगावला गेला होता. कदाचित तो झेलबाद किंवा षटकार गेला असता, परंतु तिथे हाताला लागून चौकार गेला. नेक्स्ट गोलंदाज मिस्टर करणच्या नावामध्येच रन आहेत, परंतु त्यांच्या गोलंदाजीच्या स्वरूपात रन येतील का? यस, त्यांच्या नावाप्रमाणेच एक्स्ट्राज येत आहे. वाईट +1 अशा दोन क्षमा असावी. नो असेल. थँक्यू पंच. ॲक्युरेट डिसिजन देत आहेत आमचे दोन्ही पंच. आपण पाहिले तर पहिल्या दिवसापासून पंच पाहिले ना तर डोळ्यात तेल घालून पंचगिरी करताना अप्रतिम दर्जाचे पंच आपल्याला पाहायला मिळतात. तितकंच चांगलं DBN नेटवर्कचं हे लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे. याचा 11 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आखोटप्याचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला ट्रॉफीला सलामी देत हा चेंडू येतोय. एक धावासाठी डिक्लेअर झोन मध्ये एक धाव महत्वाची आहे. एक धावांनी धावफलक देखील पुढे सरकवण्याचं काम केलं जात आहे. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं ना तर आमचे साथी समालोचक मृदुल मेहर सर आणि कौस्तुभ मेहर सर देखील जॉईन होतील. आणि ह्या वेळेला काय घडलं जात आहे? नो प्लस चौकार. चुकी घडली जाते आणि चुकीचं रूपांतर आहे. या 5 धावा आतापर्यंत पाहिलं ना तर करण एक्स्ट्राज खूप खर्ची करतोय. पहिल्या चेंडू मागे पाहिलं ना तर नो +1 आल्या होत्या, त्यानंतर 1 धाव आणि आता मात्र नो प्लस चौकार 4 धावा. अशा 5 धावांनी धावफलक देखील पुढे सरकेल. 17 धावा धावफलकावर लगावले गेलेले आहेत. कडकडत्या उन्हामध्ये क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन बहुजन विकास आघाडी पुरस्कृत लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग 2025 चा
क्रिकेटचा महासंग्राम सर्व खेळाडूवर रसिकांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे या नवापूर काठेपाडा गावामध्ये। कालच्या दिवसामध्ये पाहिले तर VVSC संघ आणि घरच्या मैदानावर खेळताना लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब अर्थातच LNCC यज्ञेश 11 क्रिकेट क्लब टॉप 8 मध्ये दाखल झालेला आहे। आजच्या दिवसामध्ये कुठले दोन संघ टॉप 8 मध्ये दाखल होतील सर्वांच्याच नजरा असतील। फायनल डे आहे आजच्या दिवसामध्ये, सेमीफायनल फायनल देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळेल। तसेच आपण ज्यांची वाट पाहणार आहोत ते म्हणजेच सर्वांचेच आवडते अप्पा माननीय लोकनेते हितेंद्र ठाकूर साहेब देखील आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी येणार आहेत। संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये चेंडू पाहिला ना तर एक एक धाव येत आहेत, चौकार देखील येत आहेत आणि एक एक धाव संख्या पाहिली तर 21 इंटू द बोर्ड। 2 षटकाचा खेळ झालेला आहे। 21 धावा धावफलकावर लगावले गेलेले आहेत। इथून पाहिलं ना तर 10.50 ची सरासरी 10.50 ची सरासरी राखलेली आहे आणि थर्ड ओव्हर म्हणजे अर्थातच पॉवर प्लेचा इशारा करताना पंच आम्हाला दर्शवतात की नेक्स्ट ओव्हर असेल पॉवर प्ले। 2 खेळाडू पाहिले ना तर दोन खेळाडू 30 सर्कल यार्डच्या आतमध्ये असतील। आपण अंडरमध्ये हे 30 यार्ड सर्कलच सांगू शकतोय कारण ओव्हरमध्ये 30 यार्ड सर्कल पाहिलं ना तर अंडरम क्रिकेटपेक्षा मोठं असते। 21 इंटू द बोर्ड असेल। 21 धावा सेन्सिबल क्रिकेट हलक्या हाताने खेळण्याचा मनसुबा बाळगला। 1 धाव परिपूर्ण केली जाते। एक धावाने धावफलक सरकवण्याचं देखील काम केलं जाते दोन्ही सलामीच्या फलंदाजांनी सुशांत आणि अर्चित। आपण पाहिलं ना तर अर्चित करे सुद्धा तितक्याच ताकदीने पाहिलं जातंय चौकार मारण्यासाठी। हा देखील खेळाडू पाहिला जातोय। विराटचं ते मैदान धनानून सोडलं होतं या खेळाडूने। पुढचा चेंडू टोलण्याचा प्रयत्न, वेगवान असं चेंडू, 1 धाव डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये मिळेल। बॅटची इनर एज लागून पंच स्क्वेअर लेगचे पंच आम्हाला दर्शवतात, थँक्यू पंच। पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर हाणामारीचं षटक म्हणून पाहिलं जातंय प्रयत्न असेल। कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर 3 दिवसांमध्ये 49 धावा सर्वात जास्तीत जास्त लगावण्याचं कार्य देखील केलं गेलं। त्यानंतर 40 धावा देखील नेक्स्ट मॅचमध्ये लगावल्या गेल्या। म्हणजेच ह्या मैदानामध्ये धावा होतात आणि डिफेंड देखील होतात। आपण 27 धावांचा देखील पाठलाग पाहिला, 28 धावांचा देखील पाठलाग पाहिला। म्हणजेच अर्थात ही खेळपट्टी कधी गोलंदाजाच्या प्रेमात पडते, कधी फलंदाजाच्या प्रेमात पडते। आणि आज पाहिलं तर उन्हामध्ये देखील आया बहिणी देखील आज मॅचचा आनंद लुटत आहेत। पुढचा चेंडू टोलण्याचा प्रयत्न हलक्या हाताने पाहिलं ना तर खेळपट्टीवर हलकासा स्टेअर केला जातोय। 1 धाव परिपूर्ण केले जाईल। दुसऱ्या धावांचा मनसुबा होता परंतु माघारी परतले अर्चित। आणि पाठीमागे पाहिलं ना तर नाश्त्याचं देखील स्टॉल लागलेले आहेत। स्वहकरची त्या स्टॉलला व्हिजिट द्या। आपण पाहिलं तर घरगुती मेजवानी असेल या वेळेला। बॅटची इनर एज आणि यष्टी उद्ध्वस्त होतोय, गडी बाद होतोय। सुशांत पहिल्या गडी तंबूच्या आस्याला परतोय। सुशांत चांगली खेळी करून बॅक टू दी पविलियन एक सुमेधर संगीत ऐकूयात आणि परत येऊयात मैदानामध्ये। यस डीजे। मी हाय कोली सोरीला ढोली मुंबईच्या किनारी। थँक्यू डीजे। बस आपण पाहिलं ना तर कुणालने काय जबरदस्त गोलंदाजी हाताळली। पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्ची केल्या आणि 1 विकेट प्राप्त केला। शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येताना स्वप्नील पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय। कुठली जोखीम पत्करत नाहीये। त्यांना माहित आहे की धावफलक पाहिलं ना तर उंचावतोय। 27 धावा धावफलकावर लगावले गेलेल्या आहेत। अजूनही येथे 5 चेंडू मागे 1 मोठा फटका कदाचित धावफलकेला
आकारणी देईल, परंतु स्वप्नील आता बरं सूर्य गोलंदाजी हाताळतोय, परंतु यावेळेला दिशा भडकतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या येत आहे. आपण पाहिलं ना तर सायरस संघासाठी डोकेदुखी राहिले. एक्स्ट्रास या स्वरूपामध्ये नो प्लस वाईड वगैरे चौकार येत आहेत. पुन्हा एकदा टोलण्याचा प्रयत्न, सुरेख क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु पंच काय दर्शवेल, नॉट आउट असेल. एक धाव परिपूर्ण केली जाईल, परंतु आपण पहा ॲक्शन रिप्लेमध्ये जबरदस्त स्ट्रॉक, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवताना स्वतःला जोखून देतोय. आपण आपल्या टीम मध्ये का आहोत, फक्त गोलंदाज फलंदाजीसाठी नाही तर क्षेत्ररक्षणाची भूमिका देखील अदा करताना पाहायला मिळतात. पुढचा चेंडू, 1 धाव परिपूर्ण केली जात आहे. 1-1 धावांनी धावफलक पुढे सरकवण्याचं काम देखील केलं जात आहे. सलामीला आलेला फलंदाज आर्चिस सूर्यकांत स्ट्राईकवर असेल, टोलण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा धावचीची संधी, परंतु यावेळेला काय घडलं जात आहे, चुकी घडली जाते आणि चुकीचं रूपांतर 4 धावांमध्ये. कदाचित जास्त घाई होते, तेच गोलंदाज दर्शवत आहेत की जर तो चेंडू हातामध्ये घ्यायचा होता आणि अलग्या हाताने फेकायचा होता, डायरेक्ट हिट देखील झाला असता. रनआउट 34 धावफलकावर लगावले गेले आहेत. कदाचित हा रनआउट कितपत महागात पडेल, येणारी काळवेळ दर्शवेल. 34 धावा धावफलकावर लगावले गेलेले आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. नो येतोय, खेळपट्टीच्या बाहेर चेंडू डिलिव्हर झाला. मी म्हटलं होतं की सायरस संघासाठी ही डोकेदुखी आहे. एक्स्ट्रास भरपूर येत आहेत, एक्स्ट्रास येणं टाळावं लागेल. या गोलंदाजीच्या माध्यमातून पुन्हा एकदा टोलण्याचा प्रयत्न, धावसंख्या एक्स्ट्रासनी येत आहे तिथपर्यंत 1-1 धाव सुद्धा घेणं महत्त्वाचं आहे. आणि विघ्नेश फायटर संघाने काय केलंय, जसा चेंडू खराब चेंडू मिळाला त्यावर हल्ला केला जातोय, पुन्हा एकदा हल्ला चढवला जातोय प्रतिस्पर्धी संघावर. सायरस संघ आपण पाहिलं तर बॅकफुटला येतोय थोडासा, कदाचित कांदे डाऊन झाले असतील. 40 धावा धावफलकावर लगावले गेले आहेत. 41 धावांचं मोठं मापक असं आवाहन ठेवलेलं आहे ते सायरस संघासमोर. कुठेच जाऊ नका, पाहत राहा. एक सुमधुर संगीत ऐकूयात आणि परत येऊयात मैदानामध्ये. 41 धावांचा पाठलाग सायरस संघ. थँक्यू डीजे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस देखील केला जाईल. साई सिद्धी स्पोर्ट्स त्यांच्याच विरोधामध्ये श्री स्पोर्ट्स दोन्ही टीमचे कर्णधारांना मी विनंती करतोय त्यांनी टॉस बॉक्सच्या समोर यायचं आहे. आणि गावचे अध्यक्ष माननीय रामचंद्र मेहर यांच्या हस्ते टॉस केला जाईल. श्री स्पोर्ट्स आणि साई सिद्धी स्पोर्ट्स दोन्ही कर्णधार या आणि आमचे साथी समालोचक नवपूर गावातील एक गोड आवाज ज्यांच्या माध्यमातून पाहिलं जाते. अंडराम क्रिकेट असू द्या, ओराम क्रिकेट, लेदर क्रिकेट चांगल्याच प्रकारे ते हाताळत होते, परंतु आता मात्र त्यांनी समालोचक क्षेत्रामध्ये पाऊल टाकलेलं आहे आणि मागे वळून पाहिलं नाहीये असे आमचे राजन स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर जवळीक मित्र मृदुल मेहर सरांचे देखील आगमन झालेले आहेत. थोड्याच वेळामध्ये ते देखील आम्हाला जॉईंट होतील. 41 धावांचं आव्हान, मोठं माफक आव्हान आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर 41 धावा धावफलकावर लगावले गेलेले आहेत. कशा प्रकारे 41 धावांचा पाठलाग होईल की डिफेंड होईल याकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत. बघा ज्या प्रकारे सायरस संघाने ज्या चुका केल्यात त्या चुका विघ्नेश फायटर या संघाकडून पाहायला मिळतील का, कारण एक्स्ट्राज भरपूर आल्या आणि एकही कदाचित डॉट आला नव्हता. सिंगलवर देखील कॉन्सन्ट्रेट केला. लेस्टेचा इशारा असेल, पंच आम्हाला दर्शवत आहेत की खेळ चालू होतोय. 24 चेंडू 41 धावा. पहिला चेंडू पाहिला तर मारू की सोडू असा प्रकारचं होतं, परंतु 1 धाव परिपूर्ण केली जाते. 1 धावांनी धावफलक पुढे सरकवण्याचं काम केलं जाते. संघाचा श्रीगणेश होतोय विघ्नेश फायटर्स
सायरस संघ, विघ्नेश फायटर संघ चांगलाच ताकदीचा संघ, तितक्याच चांगलीच गोलंदाजीचा संघ म्हणून पाहिला जातो. परंतु सायरस संघ देखील म्हणत असेल आम्ही या नवपूर काठीपाडा गावामध्ये जिंकण्याच्या इराद्याने आलेलो आहोत. आम्ही या धावा देखील तुम्ही 40 धावा दाफळकावर लगावले गेलेले आहेत जरूर, परंतु आम्ही 41 धावांचा कशा प्रकारे पाठलाग करतील त्याच प्रात्यक्षिक उदाहरण देताना फलंदाज वैभव चौकार येतोय. 4 धावा. थँक्यू डीजे. यस, सेलिब्रेशन होणार. संडेचा दिवस आहे, असं पाहिलं ना तर खायचं प्यायचा दिवस म्हटलं जातंय. संडे फंडे असतो. यावेळेला काय घडलंय, 1 धाव मिळतोय परंतु यष्टीरक्षक चुकी करतोय. कदाचित हा झेल, आणि झेल कोणाचा सुटतोय? वैभव, ज्याने आल्या आल्या लगेच पहिल्या चेंडूवर चौकार लगावला गेला आणि त्याचा झेल सुटला जातोय. हा झेल कितपत महागात ठरेल काळवेल येणारी दर्शवेल. पुढचा चेंडू टोलण्याचा प्रयत्न हलक्या हाताने स्टेअर केला जातोय. 1-1 धावाने दाफळक पुढे सरकवण्याचं काम केलं जात आहे आणि स्ट्राईक देखील रोटेट करण्याचं काम केलं जाते. अर्थातच वैभव ज्यांच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत त्यांना जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचं कार्य हे सुनील यांच्या मार्फत केलं जाते. धावफलक पाहिल्याना तर 7 धावा धावफलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. पुढचा चेंडू टोलण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बाणासारखा सरळ हा चेंडू जातोय चौकार. 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. मी म्हटलं होतं की वैभवचा तो झेल कदाचित डोकीत ठरेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. 11 धावा धावफलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. इनिंग ब्रेक, 1 षटकानंतर देखील टॉस होईल. साई सिद्धी स्पोर्ट्स आणि श्री स्पोर्ट्स दोन्ही संघाचे कॅप्टन कॉम्बॉक्सशी संपर्क साधा. या पहिल्या षटकाच्या सहमतीनंतर धावसंख्या पाहिल्यानंतर बिनबाद 12 साई सिद्धी स्पोर्ट्स श्री स्पोर्ट्स. हॅलो, श्री स्पोर्ट्स आणि साई सिद्धी स्पोर्ट्स यानंतर होणारा सामना. दोन्ही संघाचे कर्णधार या टॉस करण्यासाठी. आपल्याला आजच्या दिवसामध्ये भरपूर सामने खेळवायचे आहेत. श्री स्पोर्ट्सचा आलेला आहे आणि साई सिद्धी स्पोर्ट्सचे कर्णधार या नाणेफेकीसाठी यायचा आहे. आणि रामचंद्र मेहर साहेबांना मी विनंती करतोय त्यांच्या हस्ते टॉस केला जाईल. या इथेच या वरती यायचं आहे. आपण पाहिलं तर एका ठिकाणी LNCC आणि पाठीमागे पाहिले तर NKPL असे टॉस आहे. पुढचा चेंडू टोलण्याचा प्रयत्न, यावेळेला नो येतोय. नो प्लस आले असते कदाचित बॅटच्या रडार मध्ये आला असता तर. आणि चेंडू पाहिला तर हाईट पण होती आणि एसटीच्या पाठीमागे या पंच दर्शवत आहेत की एसटीच्या पाठीमागे आला होता, त्या कारणामुळे हा चेंडू नो येतोय. परंतु कदाचित नो प्लस 1-1 धावा श्री स्पोर्ट्स नाणेफेकी विन होतोय. थोड्याच वेळामध्ये त्यांचा निर्णय देखील येईल. ज्या प्रकारे पाठलाग करायचा आहे त्या प्रकारे पाठलाग होतोय. जशास तसं उत्तर दिलं जात आहे. 41 धावांचं मोठं मापक डोंगर उभारलं होतं परंतु सायरा संघ म्हणतोय हम भी किसी से कम नहीं है. आज देखे कितना है दम, जम के रखना कदम. कारण तशाच प्रकारची फलंदाजी देखील पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. 15 धावा धावफलकावर लगावले गेलेले आहेत. जशाच तसं उत्तर दिलं जात आहे. सिंगल डबल आणि मोठे फटके देखील येत आहेत परंतु सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. विघ्नेश फायटर या संघाकडून देखील मी म्हटलं होतं की क्षेत्ररक्षकाची साथ सुद्धा तितकीच मिळायला हवी. कारण गोलंदाजीचं काम केलं जात आहे. यावेळेला चेंडू पाहिला तर मॅन ऑफ द सिरीजची जी सायकल आहे त्याला स्पर्श करून सलामी देणारा हा चौकार येतोय. 1 धाव येते, क्षमा 1 धाव मिळेल डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये.
शेवटचे 2 चेंडू असतील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल 17 धावा फलकावर अजूनही 14 चेंडू आणि 24 धावांची गरज असेल 14-24 कशा प्रकारे झेलबादची संधी होती परंतु सुरेख रिले फील्ड करण्याचा प्रयत्न पंच आहेत डिसिजन देतील कंट्रोल रूम मध्ये कदाचित आपण पाहू शकाल रिप्लेच्या स्वरूपामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळू शकतोय त्याचा रिव्ह्यू रेफर केलेला आहे पंचांचा रिव्ह्यू असेल पाहणी करतील आपण पाहू शकाल रिप्ले कशा प्रकारचा बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न झेलबादची संधी होती परंतु एक टप्पा पुढे पडला आणि त्यानंतर रिले फील्ड करण्याचा प्रयत्न काय घडलं जाते काय घडलं जाते आमचे पंच देखील पाहणी करतायत बारकीने नजर ठेवतायत आणि कंट्रोल रूम मध्ये पाहिल्यानंतर आमचे डीबीएनची नेटवर्क देखील तितकंच चांगलं काम करत आहेत दोन्ही कॅमेरामॅन सुंदररित्या हे चित्र छायांकन टिपत आहेत बारीकीने नजर ठेवत आहेत कुणात कुठल्याही संघावर अन्याय होऊ नये बारीकीने नजर घेतलं जात आहे 41 धावांचा पाठलाग होत आहे चेस करण्यासाठी सज्ज आहेत साईराज संघ आणि तितक्याच चांगली फलंदाजी देखील ते करत आहेत 41 धावा म्हटलं तर खूप 10ची सरासरी 10.25 सरासरी राखायची आहे आणि धावसंख्या पाहिलं तर 17 आपण स्क्रीनवर पाहू शकाल कशा प्रकारे अडवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु पंचांचा निर्णय काय येईल थोड्याच वेळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल पंच आहेत दोन्ही पंच पाहणी करतायत बारीकीने नजर टाकत आहेत मैदानामध्ये दोन्ही ठिकाणी टेन्शन आहे टेन्शन पाहिलं ना तर विघ्नेश फायटर संघाकडे सुद्धा आहे आणि साईराज संघासाठी सुद्धा आहे कारण विघ्नेश फायटर पाहिलं ना तर हा चौकार आला तर कदाचित डोकेदुखी राहणार आहे आणि साईराज संघ पाहिला ना तर कदाचित त्यांच्या खेमेमध्ये देखील उत्साह मिळेल कदाचित हा एक धाव असली तर साईराज संघ कुठेतरी खचून जाऊ शकतोय तसेच विघ्नेश फायटर देखील उत्साह असेल कारण हा चौकार किती महत्वाचा असेल किंवा एक धाव किती महत्वाची असेल 17 धावा ताफलकावर लगावले गेले आहेत डिसिजन कळवायचं आहे पंच यस एक धाव फटका येतोय परंतु काय घडलं जात आहे रन आउट होत आहे रन आउट कुठल्या फलंदाजीचे होत आहे सुनील जबरदस्त ऑलराऊंडर असा फलंदाज डगआउटच्या दिशेने परततोय आणि मॅच पाहिली ना तर खूप रोमांचकारी मॅच आपल्याला पाहायला मिळते अजून या 10 चेंडू 21 धावांची गरज असेल 10-21 खूप काही सांगून जातं ही विकेट आपण पाहिलं ना तर चेंडू हातामध्ये होता कॉलिंग नव्हतं कॉलिंग असणं गरजेचं आहे कारण क्रिकेटमध्ये पाहिलं तर कॉलिंग महत्वाचं आहे 10-21 असं समीकरण असेल टोलण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला निर्धाव चेंडू 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव येत आहेत थोडीशी डोकेदुखी वाढत आहेत पुन्हा एकदा डावचीची संधी असेल परंतु क्षेत्ररक्षक चुकी करताय जसा चेंडू हातामध्ये आला तसं तुम्ही डायरेक्टली नॉन स्ट्राईक आपले गोलंदाजाकडे देणं गरजेचं होतं डायरेक्ट हिट करण्याचा मनसुबा बाळगला परंतु एक धाव काही रोखू शकणार नाहीये आता मात्र समीकरण थोडंसं बदलेलं 8 चेंडू आणि 20 धावा 8-20 समीकरण असेल पुन्हा एकदा डॉनचा प्रयत्न बॅटची लिडिंग एज परंतु यष्टी रक्षक थोडंसं कुठेतरी चुकी करताय ही चुकी कितपत महागात ठरेल 7 चेंडू शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल मी म्हटलं होतं की साईराज संघाने देखील अशाच प्रकारची गोलंदाजी केली होती पॉवर प्लेचं षटक म्हटलं ना तर हाणामारीचं षटक असते थोडासा गॅप थोडासा मोठा असतो अटॅकिंग फील्ड लावली जाते 2 खेळाडू आतमध्ये असतात सर्कलच्या तर चौकी येणार नक्कीच येणे गरजेचं असते परंतु काय सुरेख क्षेत्ररक्षण हाताळतंय आणि सुरेख गोलंदाजी हाताळतंय नवील फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केला याच गोलंदाजाने
आपल्या संघासाठी जबरदस्त गोलंदाजी हाताळताना फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. श्री स्पोर्ट्स प्रथमतः नाणेफेकी जिंकून फलंदाजी स्वीकारलेली आहे. थँक्यू. आणि साई सिद्धी स्पोर्ट्स या संघाला सुद्धा विनंती असेल त्वरित मॅच संपल्यानंतर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपल्याला भरपूर असे सामने खेळवायचे आहेत. आजच्या दिवसामध्ये सेमीफायनल्स फायनल देखील आपल्याला खेळवायचं आहेत. त्या कारणामुळे मॅचेस आपल्याला लवकरात लवकर संपायच्या आहेत. पुढचा चेंडू पाहिला तर नो चेंडू येतोय. चुकी घडली जाते. मॅचला कलांनी येणारा हा चौकार कदाचित खूप काही सांगून जाणार आहे. वैभव गोलंदाजी टीमने रेफर केलेला आहे. पंचांना चॅलेंज केलेला आहे. परंतु हे चॅलेंज कितपर्यंत कोणाच्या फेवर मध्ये येईल, कारण हा जर 9+4 आला तर कदाचित मॅचची कहाणी बदलेल. चार धावा तर आलेल्या आहेत. अजून एक्स्ट्रा मिळेल का, एक्स्ट्राच येईल का, पाहू शकाल रिप्ले कशा प्रकारे चेंडू डिलिव्हर झाला होता. पंच दर्शवतात की यस ॲक्युरेट डिसिजन असेल. नो चेंडू येतोय. आता मात्र समीकरण बदलेला. 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. 27 धावा दाफलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. 14 ची गरज असेल. 6-14. आता त्याच मी म्हटलं होतं की एखादा नो किंवा एक्स्ट्रा हाताळला तर कदाचित मॅचची कहाणी बदलेल. आणि तीच कहाणी बदलताना आपल्याला पाहायला मिळतंय. कुठेच जाऊ नका. पात्र नागपूर काठेपारा प्रीमियर लीगचा महासंग्राम. आणि 6 चेंडू 14 धावा. कशा प्रकारे चेस होईल, डिफेंड होईल याकडे सर्वांच्याच नजरा असतील. विघ्नेश फायटरचे समर्थक देखील सांगत असतील साजन 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 तुझको ही करना है. लेकिन वैभव विजय भव असं नाव आहे. त्याच्या नावामध्ये यस वाईड येतोय. एक्स्ट्रा येतोय. पुन्हा एकदा वाईड एक्स्ट्रा येतोय. चला मॅच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. गोलंदाज पाहिल्यानं थोडासा हताश निराश असेल साजन. गोलंदाज चेंज आय थिंक चेंज करतोय. कदाचित त्यांना कॉन्फिडन्स सूर्यकांत सुरू नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली असा गोलंदाज. आता मात्र 13 धावांची गरज असेल. 6-13चं समीकरण टोलण्याचा प्रयत्न. सुरेख क्षेत्ररक्षण. चेंडू अडवला जातोय. 1 धाव काही रोखू शकणार नाही. 1-1 धावांनी काही डोकीदुखी राहणार नाहीये विघ्नेश फायटर संघासाठी. परंतु सायराज संघ 1-1 धाव महत्वाची आहे. आणि आता मात्र 5 चेंडू 12 धावांची गरज असेल. 5-12 टोलण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाला भेदून जाणारा हा येतोय ब्रँडेड NKPL चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. आता मात्र मैदानामध्ये काय पाहतोय आपण, चौकार येतोय. आता 4 चेंडू आणि 8 धावांची गरज असेल. 4 चेंडू 8 धावा. कशा प्रकारे चेस होतील, डिफेंड होतील याकडे सर्वांच्याच नजरा. परंतु वैभव सुरेख फलंदाजी हाताळतोय. आतापर्यंत एक हाती किल्ला लढवताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4-8. पुन्हा एकदा टोळण्याचा प्रयत्न. सेन्सिबल क्रिकेट स्टेअर केला. धावचीची संधी डायरेक्ट हिट. पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न. परंतु यस रिव्ह्यू पंच देखील थर्ड अंपायर कडे गेलेले आहेत. कारण कोणावर अन्याय होऊ नये. टेक्निकल सिस्टम आहे आपल्याकडे. दोन्ही टेक्निकल सिस्टमचा पुरेपूर वापर केला जातोय. पंच पहाळणी करतील. पाहिल्यानंतर डायरेक्ट हिट झाला होता. परंतु फलंदाज आत आलेला आहे किंवा नाही हे पाहणं गरजेचं आहे. यस खेळाडू पाहिल्यानंतर सुपर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. नॉट आउट असेल. 1 धाव मिळतंय. आता मात्र समीकरण काय असेल. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. किमान एक मोठा फटका. एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. परंतु विघ्नेश फायटर काय म्हणतील. आता मात्र मिस्टेक वाला गाना बजना नाही चाहिए. इथे का मिस्टेक वाला गाना बजा
तो मॅचला कदाचित गमावा लागेल. टोळ्याचा प्रयत्न पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण सुरेख क्षेत्ररक्षण एक्स्ट्राज. यस वैभव देखील म्हणत होते की हा चेंडू पाहिल्यानंतर खूप बाहेरून होता, मारण्याची गरजच नव्हती, कारण हा चेंडू पाहिल्यानंतर मॅच मध्ये चर्चा देखील होत आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा आहे. ज्यादा चर्चा की आता खर्चा भी ज्यादा होगा. समीकरण पाहिलं तर 2 चेंडू 6 धावांची गरज असेल, 2-6च समीकरण असेल. आता मात्र कुठला संघ पुढे येताना पाहायला मिळेल आणि कुठला संघ विजयाच्या छायेमध्ये परतेल. 2 चेंडू 6 धावा, कुठेच जाऊ नका, पाहत राहा NKPL नवपर काठेपाडा प्रीमियर लीग क्रिकेटचा महासंग्राम. 2 चेंडू 6 धावांची गरज असेल. क्षेत्ररक्षणात पाहिलं ना तर थोडस बदल करताना पाहायला मिळतोय. 2-6 कशा प्रकारे या चेंडू मागे पाहिल्यानंतर मोठा फटके येणे गरजेचं आहे, परंतु इथे का वाईड नो बॉल आला तर मॅचचा चित्र काही वेगळं असेल. टोळ्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला काय केलं जात आहे, रन आउट होतोय. कारण दबाव होता, तणाव होता, दबावाच्या छायेखाली असे विकेट्स येणं गरजेचं होतं आणि चेंडू पाहिल्यानंतर कोलवर पद्धतीचा चेंडू होता. टॅप करण्याचा प्रयत्न केला, परंतु क्षेत्ररक्षक अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डायरेक्ट फेकी केली गेली आणि रन आउट होतोय. आता मात्र 1 चेंडू आणि 6 धावा, परंतु इथे का आता मात्र मिस्टेक वाला गाणा बजा तो ओहो यावेळेला दांडी 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 गुल विजय संघ ठरतोय. विघ्नेश फायटर्स संघ अप्रतिम दर्जाचा खेळ इथे पाहायला मिळाला. अटातटीचा सामना देखील आपल्याला पाहायला मिळाला. आपण पाहिलं ना तर कधी साईराज संघाकडे सामना झुकत होता तर कधी विघ्नेश फायटर्स संघाकडे. अखेर विघ्नेश फायटर्स संघ विजय संघ ठरतोय. याचा आमचे साथी समालोचक मृदुल